गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळेवरनं आता संभ्रम सुरू आहे। सकाळी 7 वाजता मिरवणूक सुरू करणार अशी भूमिका कसबा पेठेतील जनार्दन पवळे संघाकडून घेण्यात आली आहे। विशेष म्हणजे गणेशोत्सवापूर्वीच याबाबतचा फ्लेक्स सुद्धा उभारण्यात आलेला आहे। बाकीच्या मंडळांनीही सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। तर आपण बघतोय की आता पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीवरनं संभ्रम सुरू आहे। बघितलं गणपती बाप्पाची पुण्यातली जी विसर्जन मिरवणूक असते जी एकदम आकर्षक असते, त्यासाठी भरपूर लोक येतात। त्यांचं ती जी विसर्जन मिरवणूक असते ती जवळपास 36 ते 40 तासाहून अधिक ही चालू असते। आणि यावर्षीचं बाकीच्या मंडळांचा विरोध करण्याचं कारण म्हणजे काय आहे की यावर्षी ग्रहण लागणार आहे। तर बरेच दिवस झाले असा वाद चालू आहे की अशी मागणी आहे बऱ्याचशा मंडळांकडनं, सार्वजनिक मंडळांकडनं की मानाचे 5 जे दुपारी 4च्या सुमारास निघतात त्यांच्या अगोदरच म्हणजे सकाळी 7च्या सुमारास आम्ही आमचे मंडळ हे विसर्जन मिरवणुकीसाठी काढू। त्या संदर्भातला एक फ्लेक्स देखील इथे जनार्दन पवळे संघ यांनी इथे लावलेला आहे। कसबा पेठेतला हे मंडळ आहे। जर आपण इकडे बघू शकता विसर्जन मिरवणूक प्रस्थान बेलगाव चौक, लक्ष्मी रोड 6 सप्टेंबर आणि सकाळी 7 वाजता इथे त्यांनी सांगितलेलं आहे, इथे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे। तर त्यासोबतच आगमन सोहळा जो आहे तो सकाळी 11 वाजता आहे 27 ऑगस्टला। तर या सगळ्यावरती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणे हे जाणून घेऊयात। सर, गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद चालू आहे। आता तुम्ही तर डायरेक्ट डिक्लेअरच केलं की आम्ही सकाळी 7 वाजता निघणार आहे। मग कुठे ना कुठेतरी ही परंपरा मोडल्यासारखं होतं का? कारण मानाचे 5 गणपती ही आपली परंपरा आहे। नाही, परंपरा आम्ही मोडत नाही आहे। कारण का परंपरा ही पहिल्या ह्याच्यात मोडली गेलेली, त्यांनी उल्लंघन केल्यामुळं आम्ही तो पवित्रा घेतलाय। त्यांनी जे उल्लंघन केलं आता ह्याच्या अगोदरचं बघा ना, दगडूशेठ गणपती परंपराच्या बाहेर ना मोडून आला, केसरीवाडा परंपरा मोडली, मग तेव्हा ही लोक शांत बसली। मग जेव्हा आम्ही एखादं सांगितलं 7 वाजता चांगला निर्णय घेण्यासाठी, बाबा आमची तयारी, आमची निघायची तयारी, सगळी तयारी झालेली आहे, तर आमची परंपरा मोडण्याचं उल्लंघन नाही ना होत उपस्थित होतो। तर यामुळे सगळ्यांनी एक समन्वय साधून गणपती बाप्पाचं अगदी कौतुकात आणि वाजागाजात निरोप दिला पाहिजे। जेव्हाही बाप्पाला निरोप द्यायची वेळ येईल तर त्यावेळेस आता बैठक झाल्यानंतर काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।